उतर बाळ. त्याच्या तापासाठी मी एक माइल्ड औषध लिहून देतेय. ते तुम्ही त्याला सकाळी ब्रेकफास्ट नंतर आणि रात्री जेवणानंतर असं 2 वेळेस द्या पुढचे 3 दिवस. बघूया काय इम्प्रूव्हमेंट होतीये ते. त्याचा ताप नक्कीच कमी होईल. मॅडम, अजून एक सांगायचं होतं. बोला. सिद्धू हल्ली घाबरून कोपऱ्यात जाऊन लपतो. का बरं? त्याला कसली भीती वाटते का? माहित नाही. सिद्धू बाळा, काय झालं? कशाला घाबरतोस तू? गॅलरीत का जाऊन बसतोस? तिथे आवाज नाही आहे. आवाज? कसला आवाज? बाबांचा. आज सकाळी बाबा ओरडले का त्याला? नाही, पण हे बघा, तुम्ही मला मोकळेपणे सांगा. कदाचित त्याचं तापाचं मूळ मानसिक गोष्टीतही असू शकतं. म्हणजे आज सकाळी ते माझ्यावर ओरडले. आमच्या दोघांचं भांडण झालं. बरं, मग मला आठवून सांगा, याआधी जेव्हा जेव्हा तो गॅलरीत घाबरून बसला होता तेव्हा असं काही झालं होतं का? म्हणजे आरडाओरडा, भांडणं? सिद्धूच्या बाबांचा स्वभाव जरा रागीट असल्यामुळे एखादी कुठलीही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध झाली की ते खूप चिडतात, ओरडतात आणि त्यांचा आवाज चढला की सिद्धू घाबरून पळून जातो. हो. ही बाळा, ही तुझी मम्मा नाहीये. त्याच्यामुळे तू हिला मम्मा बोलायचं नाही, मला मम्मा बोलायचं. मी आहे तुझी आई. हे बघा सिद्धूची आई, मी हे काही वेगळं सांगायला नको. घरात खेळीमेळीचं आनंदी वातावरण असेल तर मुलांची वाढ चांगली होते. डॉक्टर, त्यांचं ओरडणं मी कसं कमी करू? प्रयत्न करा, त्यांना समजवा. आणि मुख्य म्हणजे अशा वेळी तुम्ही सिद्धू जवळ राहा. त्याला एकटं पडल्याची भावना येऊ देऊ नका. ठीक. त्याच्या तापाचं काय ते मला कळवा. हो. मी इथून असं दोरींनी वर गेलो तर मी हौस तिच्या खोलीत घुसीन आणि किडे सोडीन. किडे? असले किडे रे? ते तिला चावतील आणि ती ओढायला लागेल. उद्या बोलशील तिच्या रूम मध्ये डायनासॉर सोडूया.